म्हणायचे माहिती का? काय म्हणायचे भगवान बाबा? 1 एकर रान विका पण शिका म्हणायचे का नाही? तुम्ही शिकलेच वाटत नाही मला, तुम्ही शिकलेले वाटत नाहीत मला. 1 एकर रान विका पण शिका भगवान बाबा म्हणायचे. पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या, भगवान बाबांवर खरी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना मी आवाहन करत आहे की 2 घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा. नका कुणाचे तुकडे उचलू, नका कुणाचे पैसे घेऊ, नका खोटे काम करू, नका खोटे धंदे करू, नका गुंडबंड पाळू. काही गरज नाही हे करायची. चांगल्या माणसाचं चांगलंच होते. भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असतात. तुम्ही, मला तुमचा स्वाभिमान आहे, मला अभिमान आहे तुमचा. या काना कोपऱ्यातल्या हे जे लोक बसलेत ना देवासारखे शांत, तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून नतमस्तक झाले. मला अभिमान आहे तुमचा. मला विचारत होते लोक की दसरा मेळावा होणार आहे का, होणार आहे का? मी मला मेळावा तर मला माहित नाही, पण मी दर्शनाला जाणार आहे. ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे, सीमोल्लंघनाला जाणार आहे. इथे हे स्टेज आणि माईकची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही. केवळ एका ट्विटरवर ट्वीट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावला लाखोचा मेळावा झाला. ते खरे भगवान बाबांचे भक्त, ते खरे भगवान बाबांचा आदर्श, ते खरे भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतात. अरे भगवान बाबांनी किती यातना भोगल्या, किती यातना भोगल्या. हे भगवान बाबांनी काही माहिती का तुम्हाला अक्कल? अरे स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी, स्वतःचं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःचं अंग कापून टाकलं. त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहायला नाही पाहिजे. त्यांनी, माझ्या बाबांनी भगवान गडावर दसरा मेळाव्याला जायचे. माझे बाबा भगवान गडावर दसरा मेळाव्याला जात असताना एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आले. 11 वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती. एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते. आज मी आपल्या सगळ्यांना सांगते, भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं. हे सावरगाव ओळखीतच नव्हतं, लोकांना माहित नव्हतं. हे माझं सावरगाव, माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव. इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली. माझ्या एकटीने हे केलेलं नाही, माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे. माझ्यावर, मुंडे साहेबांवर, भगवान बाबांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हे केलंय. कुणाचा रुपया घेतला नाही, कुणाची टक्केवारी घेतली नाही, कुणाचा चहाची मिंदी नाही, पण हे भगवान बाबांचं तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं. सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही आहे, या ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून तयार झालेलं हे स्मारक. या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढी शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसा दिलाय, तो वारसा दिलाय, तो वसा आणि वारसा मी कधीही 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 खाली मान घालायला तुम्हाला लावणार नाही. सत्तेत बसले असेल किंवा विपक्षात असेल, सत्तेच्या खुर्चीवर नाही, सामान्य माणसाच्या अगदी जमिनीवर बसलेली असेल, सामान्य माणसाचा हित हे माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही. पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या 18 पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे. काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला. 2 दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली, त्याच्या तब्येतीची काळजी. गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय. मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली. माझ्या मंचावर उपस्थित असणारे निवडून आलेल्या माणसाच्या प्रचारासाठी गेले, त्याची कधी जात पाहिली नाही. जात पाहिली ती फक्त आणि फक्त माणसाची जात पाहिली. माणसाची जात पाहिली, कारण मी शिकलेच नाही जात